नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत वंध्यत्वाबद्दल आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्याच्या डॉक्टर पल्लवी टिपले. डॉक्टर पल्लवी, तुमचं आमच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत. थँक्यू स्नेहा. डॉक्टर पल्लवी यांच्याशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर पल्लवी यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर पल्लवी टिपले या MD DGO आहेत. तसंच त्यांनी गर्भधारणा आणि औषधोपचार या विषयात प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यांनी त्यात फेलोशिप घेतलेली आहे. तसंच डॉक्टर पल्लवी यांना गेल्या 8 वर्षांचा अनुभव देखील आहे त्यांच्या पाठीशी. तसंच स्पेनच्या वेलेन्शिया विद्यापीठातून त्यांनी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आणि एम्ब्रिओलॉजीमध्ये प्रावीण्य देखील मिळवलेलं आहे. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर पल्लवी, खरं तर वंध्यत्वाची समस्या ही आजकालच्या काळात खूप वाढताना दिसते, जी बरीच गंभीर आहे. तर नेमकं वंध्यत्व याची संकल्पना आपल्याला कशी सांगता येईल? वंध्यत्व म्हणजे काय? जर कोणी कपल 1 वर्षासाठी प्रेग्नन्सीसाठी ट्राय करते आहे आणि त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे, तर त्याला आपण वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणू शकतो. बट याचा अर्थ असा नाही की सर्वांसाठी हा काळ 1च वर्षाचा असायला हवा. जर फिमेलचं एज 35 इयर्सपेक्षा जास्त असेल तर त्यांनी 6 मंथमध्ये जर ट्राय केले आहेत आणि प्रेग्नन्सी राहत नाही आहे तर डॉक्टरला व्हिजिट करायला हवं. किंवा याच्या अगोदर तुम्हाला काही बिमारी असेल, म्हणजे तुम्हाला ट्युबरक्युलोसिस होऊन गेलेलं असेल किंवा फिमेलचे पिरियड इरेग्युलर आहे, त्यांना काही कारणावश त्यांची काही ॲबडोमेनची सर्जरी झालेली आहे, तर त्यांनी डॉक्टर्सला 1 वर्षाच्या अगोदरसुद्धा व्हिजिट करायला हवं. किंवा मेलमध्ये काही सर्जरी झालेले आहे, त्यांना स्पर्म काउंट कमी आहे, तर त्यांनी डॉक्टर्सला व्हिजिट करायला हवे. नक्कीच डॉक्टर, खरं तर वंध्यत्वाची समस्या आजकाल वाढते. प्रत्येक जे नवविवाहित दाम्पत्य आहेत, 10 पैकी आपण म्हणूया जवळजवळ 4 ते 5 दाम्पत्यांना हा वंध्यत्वाचा त्रास जो आहे, इन्फर्टिलिटीचा, तो जाणवतोय. तर ह्याची कारणं काय असू शकतात? का वाढतंय हे वंध्यत्व? जर आपण जागतिक आकडेवारी बघितली तर 15% कपल यांना इन्फर्टिलिटी आहेत. ही इन्फर्टिलिटी वाढण्याचे भरपूर सारे रिझन आहेत. त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रिझन की आता लग्नाचं जे एज आहे ते वाढतं आहे. ओके, आपल्या आईबाबांच्या याच्यामध्ये त्यांचे लग्न 19 to 21 इयर्समध्ये व्हायचे. आता मॅक्झिमम लोकांचे लग्न 30+ होतात. ओके, एज हे फॅक्टर खूप महत्त्वाचं आहे. फिमेलचं जसं जसं एज वाढते तसं तसं त्यांची ओव्हरीची ओव्हरियन रिझर्व कमी होतो. ओके, त्याचसोबत स्ट्रेस फॅक्टर, ओके, ॲडिक्शन, अल्कोहोलिझम, स्मोकिंग या सर्व गोष्टींमुळे वंध्यत्वाचे प्रमाण आजकाल आपल्याला वाढताना दिसत आहेत. आपली जनरेशन खूप जास्त कॅल्क्युलेटेड आहे. जसं आपण आपल्या करिअरबद्दल कॅल्क्युलेशन असतात, तसंच लग्नाबद्दल कॅल्क्युलेशन असतात. लग्न झाल्यानंतरही आपले सर्व कॅल्क्युलेशन असतात की त्यामध्ये नंतर प्रेग्नन्सीचा टाईम येतो. ओके, आणि जेव्हा हे कपल प्रेग्नन्सी प्लॅन करायला सुरुवात करतं आणि 1-2 महिन्यामध्ये जर त्यांना रिझल्ट नाही आला तर त्यांचा स्ट्रेस वाढतं. इव्हन या स्ट्रेसमुळे सुद्धा प्रेग्नन्सी न राहणं किंवा इन्फर्टिलिटी येणं हे आम्हाला दिसून येतं. नाईट शिफ्ट आहे किंवा डिलेड स्लीपिंग पॅटर्न या सर्व गोष्टींमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतात आणि वंध्यत्व वाढण्याचे प्रमाण आपल्याला त्यामुळे दिसून येतं. अगदी डॉक्टर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वंध्यत्व, आता समजा एखाद्या कपलला किंवा एखाद्या दाम्पत्याला वंध्यत्वाची समस्या जाणवते किंवा त्याचं निदान झालं आहे, तर नेमकं हे निदान केलं कसं जातं? म्हणजे कुठल्या चाचण्या केल्या जातात का त्यासाठी? कोणतेही कपल जेव्हा इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टपाशी येतं तेव्हा आम्ही त्यांना फिमेलला सोनोग्राफी आणि मेलला सिमेन ॲनालिसिस या 2 बेसिक टेस्टिंग सांगतो. युजली प्रेग्नन्सीसाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. फिमेलमध्ये ओव्हरीज असायला हवे, तिचे दोन्ही जे ट्यूब असतं फॅलोपियन ट्यूब ते पॅटर्न असायला हवे, म्हणजे ओपन असायला हवे. युटेरसमध्ये काही प्रॉब्लेम नसायला हवं. सिमेन सॅम्पलमध्ये प्रॉब्लेम नको. आणि ज्या टाईमला ओव्हुलेशन होतं त्या टाईमला त्यांचे रिलेशन यायला हवे. ओके, आता यातले जे स्टार्टिंगचे 4 फॅक्टर आहे ते आपण सिमेन ॲनालिसिस आणि
एक नॉर्मल बेसिक बेसलाईन स्कॅन म्हणजे सोनोग्राफीने फाइंड आउट करू शकतो. ओके, युजली आम्ही डॉक्टर्स फिमेलला तिच्या पिरियडच्या दुसऱ्या दिवशीला बोलावतो, तेव्हा आम्ही त्यांची सोनोग्राफी करून बघतो. तेव्हा आपल्याला त्यांच्या ओव्हरीजबद्दल म्हणजे तिला PCOD आहे की नाही किंवा तिच्या ओव्हरीचा रिझर्व कसा आहे, एंडोमेट्रिओसिस आहे की नाही, या बेसिक गोष्टी आम्हाला सोनोग्राफीने कळतात. जर ट्यूबमध्ये स्वेलिंग असेल, ज्याला आपण हायड्रोसल्फिंग्स म्हणतो, तर जर तशी स्वेलिंग असेल तर ते सुद्धा आम्हाला सोनोग्राफीमध्ये डायग्नोज होतं. युटेरसमध्ये म्हणजे गर्भाशय. ओके, बेबी युजली 9 मंथ त्या गर्भाशयामध्ये राहतं. तर त्या गर्भाशयाची जी कॅव्हिटी आहे त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. त्या एंडोमेट्रियमची पण आम्ही स्टडी सोनोग्राफीने करतो. ओके, यामुळे आपल्याला कळतात की फिमेल फॅक्टरमुळे तर इन्फर्टिलिटी नाही आहे, सोबत सिमेन ॲनालिसिस म्हणजे धातूची तपासणी, यामुळे आपल्याला हजबंडमध्ये स्पर्म काउंट किती आहे, त्याची मोटिलिटी कशी आहे, त्याची प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी कशी आहे, त्याची मॉर्फोलॉजी कशी आहे, याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन मिळतं आहे. आणि या स्टडीवर आपण कपलला ॲडवाईज करू शकतो की त्यांना कोणत्या वेनी आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे आणि त्यांची ही इन्फर्टिलिटी आपण कशा वेनी ओव्हरकम करू शकतो. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे काही ठराविक टेस्ट केल्या जातात, तर या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही चाचण्या आहेत का की जे आपण कपलला ॲडवाईज करतो? येस नेहा, युजली आम्ही ब्लड टेस्ट पण पेशंटच्या करून घेतो, ज्याच्यामध्ये CBC, TSH, प्रोलॅक्टिन, शुगर लेवल या सर्व टेस्टिंग आपण पेशंटच्या करून घेतो. त्याचसोबत ओके, जर कोणी कपल आहेत की त्यांनी 1 वर्षापासून ते ट्राय करताय, सोनोग्राफी नॉर्मल आहे, ओव्हरीचा रिझर्व नॉर्मल आहे, हजबंडच्या स्पर्म काउंटमध्ये पण प्रॉब्लेम नाही आहे, त्या केसमध्ये आम्ही ट्यूबल टेस्टिंग म्हणजे हिस्ट्रोसल्फिनोग्राफी ॲडवाईज करतो. यामध्ये आपल्याला बेसिकली हिस्ट्रोसल्फिनोग्राफी हा आपला गर्भाशयाचा एक्सरे असतो. त्यामध्ये आपल्याला कळतात की त्यांच्या त्या ट्यूब ओपन आहेत की नाही. किंवा काही कपलमध्ये रिकरंट ॲबॉर्शनची हिस्ट्री असते, त्या कपलमध्ये आम्ही जेनेटिक टेस्टिंग म्हणजे कॅरिओटायपिंग आणि हजबंडची DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स हे आपण ॲडवाईज करतो. कधी कधी काही कपलला आम्हाला दुर्बीणची तपासणीसुद्धा ॲडवाईज करावी लागतात. ओके, आपण युजली बेसलाईन स्कॅन करतो. जर त्या स्कॅनमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम दिसले, म्हणजे सपोज फिमेल आहे जिच्या ओव्हरीचा प्रॉब्लेम नाही आहे, तिला ओव्हुलेशन तर होतं आहे, बट तिच्या गर्भाशयाची जी एंडोमेट्रियम आहे, जी कॅव्हिटी आहे, ती लाईनिंग जर आपल्याला थिन दिसली म्हणजे कमी साईजची दिसली, तर त्या केसमध्ये आपण त्यांना हिस्ट्रोस्कोपी म्हणजे युटेरसमध्ये कॅमेरा टाकून आपण त्यांच्या गर्भाशयाची सुद्धा तपासणी करतो. आणि त्याच वेळेस आपण जर आपल्याला त्यामध्ये काही प्रॉब्लेम दिसला तर त्याला आपण करेक्ट पण करतो. कधी कधी ट्यूबल टेस्टिंगमध्ये काही प्रॉब्लेम आला म्हणजे ट्यूब ब्लॉक आहे किंवा पार्शली ब्लॉक आहे असं आपल्याला आढळून आलं तर आपण लॅप्रोस्कोपी म्हणजे आपण युजली जो कॅमेरा असतो तो पोटामध्ये टाकून आपण ओव्हरीज, युटेरस याचे प्रॉपर टेस्टिंग करतो आणि त्यानुसार जो प्रॉब्लेम आहे त्यानुसार आपण त्यांना करेक्शन पण ॲडवाईज करतो. नमस्कार, मी वसुंधरा घाडगे. आम्हाला यांच्या मित्रांनी कन्सल्ट केलं, डॉक्टर पल्लवी टिपले मॅडम यांचं फेमकेअर हॉस्पिटल. तिथे आम्ही आलो. आम्ही 2 वर्षापासून ट्राय करत होतो प्रेग्नन्सीसाठी, पण होत नव्हतं आम्हाला. मग त्याच्यानंतर पल्लवी टिपले मॅडम यांच्याकडे येऊन आम्ही 6 महिन्यामध्ये कन्सीव्ह केलं आणि आता मला 6 मंथ सुरू आहे. बेबी छान, ग्रोथ छान आहे बेबीची, सगळं व्यवस्थित आहे. मॅडममुळे आमचं सगळं व्यवस्थित झालं. पल्लवी टिपले मॅडम यांना खूप खूप थँक्यू, खूप धन्यवाद. आणि यांचं स्टाफ, क्लिनिकचा स्टाफ पण खूप छान आहे, हॉस्पिटलचं सगळं व्यवस्थित आहे. बस थँक्यू. My name is Ankit. And this is Disha. My wife has been a patient of Femcare since the start of our pregnancy. So in June 2022, we came to know that we are pregnant. Ever since that, then we've been here, and I must say that Femcare Fertility has taken such good care of us. मतलब पूरे time में the hospital staff and Pallavi ma'am have ensured कि we are absolutely comfortable. They have gone to
any limits to make sure that we are having a healthy and a happy pregnancy. ऐसा नहीं कि मुझे सिर्फ medical support मिला है. We've also got like mental and emotional support as well here. So this is the beautiful phase of our life, and they've ensured कि like वो और भी beautiful बने हमारे लिए. And yeah, thank you very much to the staff as well. And it is highly recommended that like come over here and meet the team for any of such needs. Thank you. अगदी डॉक्टर, तुम्ही म्हणालात आता त्याप्रमाणे चाचण्या तर झाल्या, एकदा वंध्यत्वाचं निदान झालं किंवा त्याच्यानंतर चाचण्या झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्री आणि पुरुष दोघांच्याही, तर यानंतर उपचारांची जेव्हा वेळ येते तेव्हा उपचारांमध्ये कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत? ओके. उपचारांमध्ये आपण आताच हिस्ट्रो आणि लॅप्रोस्कोपीबद्दल म्हणजे दुर्बीणच्या तपासणीबद्दल बोललेलो आहेत. वंध्यत्वाच्या उपचारामध्ये 3 बेसिक ट्रीटमेंट असतं. सर्वात फर्स्ट इज फॉलिक्युलर स्टडी, सेकंड इज IUI, आणि जर या सर्वांमधून सुद्धा प्रेग्नन्सी होत नाही आहे तर IVF ही प्रणाली आपण त्यांना ॲडवाईज करतो. सो आपण आता जाणून घेऊ की ही फॉलिक्युलर स्टडी काय असतं. युजली फिमेल्सला म्हणजे सपोज एखाद्या फिमेल्सला रेग्युलर पिरियड येत आहे, म्हणजे तिचे पिरियड रेग्युलर आहे, 30 डेजचे पिरियड आहे, तर आपण युजली मानून चालतो की तिचं जे ओव्युलेशन आहे ते 16 डेजला होईल. ओके. सो या ओव्युलेशनची जी स्टडी असतं तिला आपण फॉलिक्युलर स्टडी म्हणतो. आपण त्या फिमेलला तिच्या पिरियडच्या दुसऱ्या दिवशीला स्कॅनला बोलवतो, त्यांना आपण काही मेडिसिन ओव्युलेशन इंडक्शनसाठी काही मेडिसिन देतो आणि डे 8ला, डे 10ला, डे 12ला त्यांना पुन्हा स्कॅनला बोलून आपण त्यांच्या फॉलिकल्सची स्टडी करतो. म्हणजे फॉलिकल्स योग्य वाढतो आहेत की नाही ते आपण बघतो आणि सोबतच आपण त्यांच्या एंडोमेट्रियमच्या थिकनेसची पण स्टडी करतो. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं की त्यांच्या फॉलिकल्सची साईज 19 to 20 mm आलेले आहे, त्याचा ब्लड फ्लो छान आहे आणि सोबतच एंडोमेट्रियमची थिकनेस पण छान आहे, त्यावेळेस आपण त्यांना ते फॉलिकल्स रप्चर होण्यासाठी इंजेक्शन देतो आणि ते रप्चर झाल्यानंतर कपल्सला आपण नॅचरली ट्राय करायला म्हणजे त्या टाईममध्ये रिलेशन ठेवायला ॲडवाईज करतो. बट जर काही कपल आहेत की ज्यांना आपण ही फॉलिक्युलर स्टडी ॲडवाईज केली, 3 to 5 सायकल त्यांचे फॉलिक्युलर स्टडीचे झालेले आहेत, फॉलिकल्स रप्चर व्हायचे, सिमेन ॲनालिसिसमध्ये प्रॉब्लेम नव्हता, एंडोमेट्रियममध्ये प्रॉब्लेम नव्हता, तरीही प्रेग्नन्सी राहत नाही, त्या केसमध्ये आपण त्यांची ट्युबल टेस्टिंग करून आपण त्यांना IUI हे ॲडवाईज करू शकतो. तर युजली IUIमध्ये फॉलिक्युलर स्टडीसारखीच त्यांची फॉलिकल स्टडी झाल्यानंतर जेव्हा त्यांचं फॉलिकल्स रप्चर होणार म्हणजे ओव्युलेशन होणार, त्यावेळेस त्यांच्या हजबंडचे सिमेन सॅम्पल आपण वॉश करून त्यांच्या युटेरसमध्ये इन्सेमिनेट करतो. ओके. त्यांनी प्रेग्नन्सीचे चान्सेस थोडेसे जास्त वाढतात. बट असं नाही आहेत की आपण सर्वच पेशंटला याच वेने ट्रीटमेंट ॲडवाईज करणं. ओके. काही पेशंटमध्ये जर त्यांना PCOD आहे किंवा त्यांचा ओव्हरीचा रिझर्व कमी आहे किंवा त्यांच्या हजबंडमध्ये स्पर्म काउंट कमी आहे तर त्यांची ट्रीटमेंट ऑप्शनसुद्धा वेगळे असू शकतात आणि त्यांना सक्सेस देण्यासाठी आम्हाला काही वेगळ्या ट्रीटमेंट वेनीसुद्धा जावं लागू शकतं. ओके. यानंतर जर IUIमध्ये किंवा फॉलिक्युलर स्टडीमध्ये प्रेग्नन्सी अचीव होत नाही आहे आणि अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे, तर अशा कपलसाठी आम्ही त्यांना IVF ही प्रणाली ॲडवाईज करतो. युजली IVFमध्ये आपण फिमेलला तिच्या पिरियडच्या दुसऱ्या दिवशीपासून काही हार्मोन्सचे इंजेक्शन देतो, त्या इंजेक्शनमुळे त्यांच्या फॉलिकल्सची ग्रोथ होते. ओके. आणि जेव्हा आपल्याला त्यांचे फॉलिकल्सची साईज आणि नंबर्स योग्य वाटतो म्हणजे 19 to 20 mmचे ते फॉलिकल्स होतात, तेव्हा त्यांना एग मॅच्युरिटीसाठी आम्ही इंजेक्शन देतो आणि त्यांचे जे एग्ज आहे ते आपण ॲस्पिरेट करतो आणि त्यांचे हजबंडचे स्पर्म सॅम्पल आणि हे एग्स यांचं आपण फर्टिलाइज करून आणून त्यांचे जे एम्ब्रिओ आहे त्यांची आपण डे 5 पर्यंत ग्रोथ ही आपल्या IVFच्या लॅबमध्ये करतो. ओके. आणि जेव्हा ते एम्ब्रिओ चांगले बनतात तेव्हा ते फिमेलच्या युटेरसमध्ये आपण ते एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. बेसिकली इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटमध्ये फॉलिक्युलर स्टडी, IUI आणि IVF याद्वारे डॉक्टर्स कपलला हेल्प करण्याची प्रयत्न करतात.
अगदी डॉक्टर, तुम्ही आता तुमच्या उत्तरामध्ये IUI आणि IVF या दोघांचा उल्लेख आला, तर या दोघांचा फरक नेमका कसा सांगा? आताच आपण बोललोय IUI मध्ये आपण फक्त फॉलिकल्स बनवतो, ते फॉलिकल्स रप्चर फिमेलच्या पोटामध्येच होतात. म्हणजे ओव्हुलेशन जसं नॅचरली ओव्हुलेशन होतं तसंच ते ओव्हुलेशन होतं आणि जे फक्त हस्बंडचे सिमेंट सॅम्पल आहे ते आपण युटेरस पर्यंत घेऊन जातो. ओके, सो बेसिकली IUI हे नॅचरल कन्सेप्शनचं मॉडिफाईड फॉर्म आहे. ओके, हे आपण त्या कपलला ॲडवाईज करतो ज्यांच्यामध्ये रिलेशन ठेवण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा PCOD आहे आणि त्यांचे एग्स बनत नाही आहे आणि आपल्याला काही इंजेक्शन देऊन त्यांचे एग्स बनवावं लागतं आहे किंवा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे. ओके, बट IVFमध्ये आपण युजली हे जे एग्ज आहे ते आपण स्वतः ॲस्पिरेट करतो, ज्याला आम्ही एग पिकअप ही प्रोसिजर म्हणतो. म्हणजे आपण ओव्हुलेशन होऊ देत नाही आणि आपण ते एग्स ॲस्पिरेट करून त्याची तपासणी करतो की त्याची मॅच्युरिटी कशी आहे, ते एग्स चांगले आहेत की नाही आणि त्याच्यानंतर जे फर्टिलायझेशन IUIमध्ये आपल्या ट्यूबमध्ये होणार आहे ते आम्ही आमच्या लॅबमध्ये फर्टिलायझेशन घडवून आणतो आणि त्या एम्ब्रिओची तपासणी करून नंतर आपण ते ट्रान्सफर करतो. अगदी डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की कपल्सना IVF ट्रीटमेंट दिली जाते, ती घेतात, मात्र कधी कधी ती फेलसुद्धा होऊ शकते. तर त्याचे काही कारणं आहेत का? प्रत्येक कपल डिफरंट असतो. ओके, त्यांचे इन्फर्टिलिटीचे रिझन्स डिफरंट असतात आणि त्यांच्यासाठी जी आम्ही ट्रीटमेंट ॲडवाईज करतो तीही डिफरंट असतात. ओके, आजकाल सर्वांना वाटतं की IVF म्हणजे सक्सेस. ओके, IVFचा सक्सेस रेट हा 100% असेल, असं बिलकुल नाही. ओके, जर कोणत्या कपलला IVF ही ट्रीटमेंट करावी लागते याचा अर्थ त्यांची इन्फर्टिलिटीचे रिझन हे जास्त आहेत. ओके, कधी कधी फिमेल्सच्या एगच्या क्वालिटीचा प्रॉब्लेम असतो, कधी हस्बंडचा स्पर्मचा क्वालिटीचा प्रॉब्लेम असतो, त्यांचा काउंट खूप कमी असतो. तर या सर्व कारणामुळे जे आम्हाला एम्ब्रिओज मिळतात त्यांच्या क्वालिटीमध्येही प्रॉब्लेम असतो. ओके, तर या कारणामुळे सुद्धा IVF फेल्ड होऊ शकतो. एग क्वालिटी, स्पर्म क्वालिटी किंवा एम्ब्रिओ क्वालिटीच्या व्यतिरिक्त सुद्धा युटेरस की त्याची जी लायनिंग बनते ती पण व्यवस्थित असायला हवं, कारण शेवटी आपण जो एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो तो युटेरसमध्ये ट्रान्सफर करतो. तर जर लायनिंग व्यवस्थित नसेल, त्याचा ब्लड फ्लो व्यवस्थित नसेल तरीही IVF फेल्ड होऊ शकतं. कधी कधी काही कपल्समध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असतात की त्यांच्या गुणसूत्रांमध्ये प्रॉब्लेम आलेले असतात, त्या रिझनमुळे सुद्धा IVF फेल्ड होऊ शकतं. किंवा सर्व व्यवस्थित आहे, आपल्याकडे एम्ब्रिओ छान भेटलेले आहे, एंडोमेट्रियम चांगली बनलेली आहे आणि आपण ट्रान्सफर केलं तरीही फेल्युअर आले, या केसमध्ये इरा म्हणजे फिमेलच्या युटेरसची एंडोमेट्रियमची रिसेप्टिव्हिटी ही कधी शिफ्ट असू शकते, डिस्प्लेस असू शकते. तर हे भरपूर सारे रिझन आहे IVF फेल्डचे. डॉक्टर, IUI आणि IVFच्या यशाचा दर आपल्याला कसा सांगता येईल? IUIचा सक्सेस रेट युजली 7 to 8% असतो. ओके, जर आपण हे IUI ओव्हुलेशन इंडक्शन मेडिसिन किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून करतो आहे, त्यांच्या मदतीने करतो आहे, तर हा सक्सेस रेट आपण 15 to 20% वाढवू शकतो. ओके, IVFचा सक्सेस रेट युजली 50 to 60% असतो. ओके, ब्लास्टोसिस ट्रान्सफर, लेझर हॅचिंग या काही नवीन प्रणाली आहे, त्यांच्या मदतीने आपण हा IVFचा सक्सेस रेट 70 to 80% वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण असं म्हणूया की ज्यांना संतती हवी आहे तर त्यांना इच्छा असून पण होत नाही आहे, कारण शरीरातच इतक्या समस्या आहेत, इतके प्रॉब्लेम्स आहेत. तर जाता जाता अशा दाम्पत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? प्रत्येक कपल डिफरंट असतो, त्यांचे रिझन ऑफ इन्फर्टिलिटी डिफरंट असतात. सो प्रत्येकाने आपल्याला दुसऱ्यांशी कंपेअर नाही करायचं. तर आमच्याकडे जेही कपल येतात तेच आम्हाला सांगतात की डॉक्टर, माझ्या फ्रेंडला IUI केलं म्हणून प्रेग्नन्सी झाला, यांना IVF केलं तर प्रेग्नन्सी झाला, किंवा पेशंटला वाटतात की इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टला आम्ही व्हिजिट करू ना तर इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट तुम्हाला IVFच सांगणार आहेत. तर असं बिलकुल नाही. आम्ही डॉक्टर्स युजली कपलच्या टेस्ट करून त्यांच्यासाठी जे बेस्ट वे असतात प्रेग्नन्सी अचीव करण्यासाठी ते आम्ही त्यांना ॲडवाईज करतो.
याचबरोबर अर्ली डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे सपोज एखाद्या कपलला म्हणजे त्यांचं लग्न झालं आहे, त्यांना प्रेग्नन्सी 2-3 वर्षानंतर प्लॅन करायची आहे, तर हजबंडनी जर सिमेन ॲनालिसिस केली आणि वाईफनी जर सोनोग्राफी आणि AMH ही ब्लड टेस्ट केली, तरीही आपल्याला कळू शकतं की यांना इन फ्युचर काही प्रॉब्लेम होऊ शकतात का. ओके, मी अशा कपलला हेच सांगू इच्छिते की तुम्ही डॉक्टर्सला व्हिजिट करा, तुम्ही इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टला व्हिजिट करा, तुम्ही त्यांना डिसिजन घेऊ द्या की तुमच्यासाठी इन्फर्टिलिटीची कोणती ट्रीटमेंट योग्य आहे, सो आपल्याला योग्य रिझल्ट मिळेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आजकाल आपल्या लाईफमध्ये इतकं स्ट्रेस आहे, आपण इतके कॅल्क्युलेटेड जातो आहे, तर स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. ॲडिक्शन, स्मोकिंग, अल्कोहोलिझम या सर्व गोष्टींमुळे सुद्धा एकची क्वालिटी, स्पर्मची क्वालिटी आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येताना दिसतं आहे. तर जितकं आपल्याला पॉसिबल आहे आपल्याला ॲडिक्शनच्या दूर राहायचं आहे, आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं आहे. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर एक्सपर्टला भेटून आपण त्यांच्याशी डिस्कस करून सुद्धा ट्रीटमेंट घेऊ शकतो. स्ट्रेस मॅनेजमेंट, अर्ली डायग्नोसिस, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन आणि डॉक्टरशी प्रॉपर कन्सल्टेशन, जर आपण या सर्व गोष्टींचा प्रॉपर आणि फॉलोअप घेतला तर कदाचित आपण इन्फर्टिलिटीवर इझिली मात करू शकू. नक्कीच. डॉक्टर पल्लवी, तुम्ही इथे आलात आणि वंध्यत्व म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर मात करण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या उपचार पद्धती आहेत याबद्दल सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.